महावितरणाच्या कार्यक्षेत्रामध्ये खासगी कंपन्यांना वीज वितरणाचा परवाना देण्यात येऊ नये या प्रमुख मागणीसह अन्य मागण्यांसाठी वीज कामगार संघटनांनी पुकारलेल्या राज्यस्तरीय 3 दिवसीय संपात पहिल्याच दिवशी 70% कामगार सहभागी झाले। महावितरणाकडून वाटाघाटीसाठी कोणत्याच हालचाली नसल्याने संप सुरूच राहणार आहे। एसटीने राज्यातील ई-बस प्रवाशांसाठी मासिक आणि त्रैमासिक पास सवलत योजना लागू केलेली आहे। या योजनेअंतर्गत प्रवाशांना 60 दिवसांचं भाडं भरून 90 दिवस प्रवास करण्याची संधी मिळणार आहे। पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या ताफ्यात भाडे तत्वावर 25 डबल डेकर बस लवकरच दाखल होणार आहेत। अत्याधुनिक इलेक्ट्रिक डबल डेकर बस भाडे तत्वावर घेण्यासाठी संचालक मंडळाकडून मान्यता मिळाली असून लवकरच निविदा प्रक्रिया राबवण्यात येणार आहे। मेट्रो 3 गुरुवारपासून प्रवाशांसाठी खुली झाली। पहिल्याच दिवशी या मार्गावर संध्याकाळी 7 पर्यंत 1,18,286 प्रवाशांची नोंद झाली। प्रवाशांमध्ये उत्साहाचं वातावरण होतं, मात्र मेट्रोमध्ये बसेपर्यंत अनेक अडचणींना सामोरं जावं लागल्यानं त्यांचा काहीसा हिरमोड झाला। गेल्या 1.5 दशकात बँकिंग सेवांमध्ये बरीच सुधारणा झाली असली तरी बँकांनी जवळजवळ प्रत्येक सेवेवर शुल्क लादल्यानं ग्राहकांना फटका बसतोय। त्यातच आता बँका येत्या 1 नोव्हेंबरपासून ऑनलाईन सेवांसाठी शुल्क वाढवून ग्राहकांना धक्का देण्याच्या तयारीत आहेत। या निर्णयाचा फटका लाखो ग्राहकांना बसणार आहे। म्हाडाच्या कोकण मंडळातर्फे ठाणे शहर आणि वसई येथील विविध गृहनिर्माण योजनेअंतर्गत उभारण्यात आलेल्या 5,354 सदनिका आणि ओरोस कुळगाव बदलापूर येथील 77 भूखंड विक्रीकरता 11 ऑक्टोबर रोजी लॉटरी काढण्यात येणार आहे। ठाणे येथील डॉक्टर काशीनाथ घणेकर नाट्यगृहात उपमुख्यमंत्री तथा गृहनिर्माण मंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लॉटरी काढण्यात येईल। तलावातून मुंबईला आवश्यक पाणी पुरवठा होत असतो, मात्र अनेकदा गळतीमुळे कमी दाबानं पुरवठा होत असतो आणि यासाठी महापालिकेनं जलवाहिन्यांची कामं करण्याचं ठरवलंय। यासाठी 5 कोटी 17 लाख रुपये खर्चाचं नियोजन केलं असून दिवाळीनंतर या कामाला सुरुवात होणार आहे। भारतात गेल्या काही दिवसात कफ सिरप घेतल्यानं किडनी निकामी होऊन किमान 22 लहान मुलांचा मृत्यू झाल्याचं समोर आलेलं आहे। यामुळे आता भारत सरकारनं याबाबत अतिशय कडक भूमिका घेतली असून कोल्ड्रिफ, रेस्पी फ्रेश, पीआर आणि रिलाईफ या 3 कफ सिरप्सना विषारी औषध म्हणून घोषित केलं असल्याची माहिती अधिकाऱ्यांकडून समोर आली आहे। चांदीच्या दरात मोठी वाढ होत आहे। काल 6,000 चांदीचे दर वाढून ते 1,63,000 रुपये प्रति किलोवर जाऊन पोहोचलेत। विशेष म्हणजे आठवड्याभरात दुसऱ्यांदा चांदीच्या किमतींनी इतकी तीव्र वाढ दाखवलेली आहे। पुणे महापालिकेची प्रभाग रचना अंतिम झाल्यानंतर आता आरक्षित प्रभाग कोणते हे ठरवण्यासाठी सोडत काढली जाणार आहे। यासाठी 10 ऑक्टोबर ही संभाव्य तारीख सांगितली जात होती, मात्र आता याबाबत आयोगाकडून कोणतेही आदेश न आल्यानं आरक्षण सोडतीचा कार्यक्रम लांबणीवर पडलाय। दिवाळीच्या पूर्वी सोडत निघण्याची शक्यता वर्तवली जाते। वैमानिकांच्या प्रशिक्षणासाठी वापरण्यात येणाऱ्या सिम्युलेटरमध्ये त्रुटी असल्याचा ठपका ठेवत देशातील अव्वल विमान कंपनी असा लौकिक असलेल्या इंडिगोला डीजीसीएनं 20 लाख रुपयांचा दंड ठोठावलाय। लातूर जिल्ह्यातील अतिवृष्टी आणि पुरामुळे नदीकाठच्या शेतीपिकाचं मोठं नुकसान झालंय। मांजरा नदीला आलेल्या सततच्या पुरामुळे शेतकऱ्यांचं सोयाबीन नासून गेलं। रेणापूर तालुक्यातील डिघोळ देशमुख गावातील शेतात अद्यापही पाणी आहे, तर खरीप गेलं, मात्र आता रब्बी हंगाम देखील पेरणी अशक्य असल्यामुळे तुटपुंज मदतीवर जगायचं कसं असा सवाल बळीराजा विचारू लागलाय। भुसावळ इथल्या दीपनगर औष्णिक वीज निर्मिती प्रशासनानं घेतलेल्या राखेच्या धोरणाविरोधात 11 दिवसांपासून वेल्हाळा इथे लोकसंघर्ष मोर्चाच्या वतीनं उपोषण करण्यात येत आहे। या उपोषणकर्त्यांची खडसेंनी भेट घेतली। यानंतर त्यांनी दीपनगर प्रशासनाच्या अधिकाऱ्यांशी देखील चर्चा केली। जळगाव जिल्ह्यातील नशिराबाद इथे महर्षी वाल्मिकी जयंतीनिमित्त मोठ्या उत्साहात भव्य मिरवणुकीचं आयोजन करण्यात आलं होतं। गावातील मुख्य चौकातून सुरुवात झालेल्या या मिरवणुकीमध्ये कोळी समाज बांधवांचा मोठा उत्स्फूर्त सहभाग पाहायला मिळाला। दौंड तालुक्यातील देऊळगाव राजे परिसरात सापळा रचून परराज्यातून आणलेला 18,88,000 रुपयांचा अवैध मद्यसाठा जप्त करण्यात आलाय। या प्रकरणी मुख्य सूत्रधार महावीर लाला रानगट याच्यासह 3घांना अटक करण्यात आली आहे। मुंबईतील दहिसर पोलिसांनी रिक्षा चालकांना लुटण्यात सहभागी असलेल्या 2घांना अटक केली आहे। त्यांच्याकडून सोन्याची चेन, मोबाईल फोन आणि डेबिट क्रेडिट कार्ड जप्त केलेले आहे। भिवंडी शहरातल्या गायत्रीनगर परिसरातील फातिमानगर, आझादनगर, पिराणीपाडा झोपडपट्टी परिसरात अनधिकृतपणे प्रसूती आणि उपचार करणाऱ्या 4 महिलांवर पालिकेनं धडक कारवाई केलेली आहे। कोणताही वैद्यकीय परवाना नसताना अवैधपणे प्रसूती आणि महिलांवर त्या उपचार करत होत्या। कॉपी केल्याच्या संशयावरून शिक्षिकेनं केलेल्या अपमानामुळे नवी मुंबईतील विद्यार्थिनीनं आत्महत्या केली होती। या घटनेचा निषेध करत शिक्षिकेवर कारवाईच्या मागणीसाठी कॅन्डल मार्च काढण्यात आला।
राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका 2 टप्प्यात होणार आहेत. दिवाळीनंतर म्हणजे 27 ते 31 ऑक्टोबर दरम्यान पहिल्या टप्प्यातील निवडणुकांचा बिगुल वाजणार आहे. नगरपालिका, नगरपरिषद आणि जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांचे सभापती गटगणांचे आरक्षणाची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. या पार्श्वभूमीवर पहिल्यांदा मिनी मंत्रालयाची निवडणूक होईल असं विश्वसनीय सूत्रांनी सांगितलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यामध्ये फोनवर चर्चा झाली. पंतप्रधान मोदींनी एक्सवर याबाबत माहिती देताना सांगितले की त्यांनी ऐतिहासिक गाझा शांतता योजनेच्या यशाबद्दल ट्रम्प यांचं अभिनंदन केलं. हिंगोलीच्या वखार महामंडळाच्या गोदामामध्ये शेतकऱ्यांच्या शेकडो क्विंटल धान्याची नासाडी झाल्याचं समोर आलेलं आहे. वखार महामंडळाच्या हलगर्जीपणामुळे हे नुकसान झाल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केलाय. तातडीनं नुकसान भरपाई देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. छत्रपती संभाजीनगरच्या सोयगावात अतिवृष्टीच्या नुकसानीच्या पार्श्वभूमीवर आढावा बैठक घेण्यात आली. खासदार कल्याण काळे यांच्या उपस्थितीमध्ये ही बैठक झाली. दरम्यान खासदारांनी विविध विभागाच्या अधिकाऱ्यांना धारेवर धरलं. वर्ध्याच्या पवनार गावात एका शेतकऱ्यानं सोयाबीनच्या शेतात मेंढरं सोडली. पावसामुळे सोयाबीनचं नुकसान झाल्याच्या नैराश्यातून शेतकऱ्यानं हे पाऊल उचललं. गोंदियात महावितरणाच्या कर्मचाऱ्यांनी संप पुकारलाय. यावेळी विद्युत क्षेत्रातील खासगीकरणाला विरोध करण्यात आला आणि यामुळे मोठ्या संख्येनं कर्मचाऱ्यांनी संपामध्ये भाग घेत जोरदार घोषणाबाजी केली. बीडच्या आष्टी तालुक्यातील नांदा गावातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचं पुरामुळे नुकसान झालंय. दरम्यान पुण्यातील वकील संघाच्या वतीनं विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचं वाटप करण्यात आलं. बीडच्या कुर्ला गावात शिवसेनेनं नागरिकांना मदत केली आहे. किराणा किट आणि कपड्यांचं वाटप करण्यात आलंय. मराठवाड्यात 6,000 किटचं वाटप करण्यात आल्याची माहिती उपजिल्हा प्रमुख राजेश कदम यांनी दिली आहे. सचिन घायवळ शस्त्र परवाना प्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहे. या शस्त्र परवान्याबाबत गृहराज्यमंत्र्यांनी 1 ऑगस्टला आदेश दिले होते. मात्र आदेश मिळूनही पोलिसांनी घायवळला शस्त्र परवाना दिला नाही आणि त्यामुळे सचिन घायवळला अद्यापही शस्त्र परवाना मिळाला नसल्याचं कळतंय. निलेश घायवळ आणि सचिन घायवळवर आणखी एक गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 10 फ्लॅट बळकावल्याप्रकरणी कोथरूड पोलिसांनी ही कारवाई केली आहे. आमदार रोहित पवार यांच्या मातोश्रींनी निलेश घायवळचं कौतुक करतानाचा व्हिडिओ समोर आला आहे. तर 2019 मध्ये रोहित पवारांनी देखील घायवळची मदत घेतल्याचा दावा भाजपचे उपजिल्हाध्यक्ष सचिन पोटारे यांनी केला. रोहित पवार यांच्या आईनंतर त्यांच्या वडिलांचेही निलेश घायवळबरोबर व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. यानंतर रोहित पवारांनी देखील महायुतीमधील नेत्यांचे घायवळबरोबरचे व्हिडिओ शेअर केलेत. त्यामुळे आता सोशल मीडियावर व्हिडिओ वॉर सुरू झाले. राजकारणात येऊ नये म्हणून घायवळ बंधूंना अडकवण्याचा कट विरोधकांनी रचला. घायवळच्या आईवडिलांचा न्यूज 18 लोकमतला दिलेल्या विशेष मुलाखतीत दावा. निलेश घायवळ अधिकृत पासपोर्टवरच परदेशात गेला, घायवळच्या आईवडिलांचा दावा. सचिन घायवळच्या शस्त्र परवान्याबाबत गृहराज्यमंत्र्यांनी 1 ऑगस्टला दिले आदेश. मात्र अद्यापही पोलिसांकडून घायवळला शस्त्र परवाना नाही. योगेश कदमांनी एका बड्या नेत्याच्या सांगण्यावरून त्या परवान्यावर सही केली. राज्यमंत्र्यांच्या अधिकारांमध्ये असा हस्तक्षेप चुकीचा. रामदास कदमांनी त्या नेत्याचं नाव घेणं टाळलं. तुर्तास निलेश घायवळ विषयावर बोलणार नाही. 2 दिवसात परदेशातून मुंबईत आल्यावर पत्रकार परिषद घेऊन भूमिका स्पष्ट करणार. राम शिंदेंची न्यूज 18 लोकमतला फोनवरून प्रतिक्रिया. मराठा उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील आणि मनोज जरांगे यांची अंतरवाली सराटीत भेट. मराठा आरक्षणाच्या GR आणि कुणबी दाखले वाटपावर दोघांमध्ये चर्चा. हैदराबाद गॅजेट GR विरोधात ओबीसींचा आज नागपुरात मोर्चा. विजय वडेट्टीवार मोर्चात होणार सहभागी. गाझामध्ये करण्यात आलेल्या शांती कराराबद्दल मोदींनी ट्रम्प आणि नेतन्याहूंचं फोन करून केलं अभिनंदन. टॅरिफच्या मुद्द्यावरही ट्रम्पशी चर्चा झाल्याची माहिती. आणि उत्तर प्रदेशच्या अयोध्येत स्फोटामुळे कोसळलं घराचं छत. 5 जणांचा मृत्यू. सिलेंडर की कुकरमुळे स्फोट झाला याचा पोलिसांकडून तपास सुरू.